ऐकत आहात रेडिओ TJ 89.6 FM. आपल्या परिसराचा आपला आवाज. आषाढी एकादशी निमित्त आपल्या आषाढी वारी या विशेष कार्यक्रमामध्ये मी प्राध्यापिका प्राची सुरडीकर आपल्या सगळ्यांचे स्वागत करते. आपल्या आषाढी वारी या विशेष कार्यक्रमामध्ये आपण आषाढी वारीबद्दल बरेच काही जाणून घेणार आहोत. आषाढी वारीचा इतिहास, त्याचे महत्त्व, जनमानसावर आषाढी वारीचा असणारा पगडा, संत साहित्य, काही अभंग आणि त्यांचे निरूपण, तर वारकऱ्यांशी किंवा वारकरी सेवाभावी व्यक्तींशी थेट संवाद देखील साधणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आषाढी वारी या विशेष कार्यक्रमाला. जगन आवडे दुखे अरुणोदय होतात उडाले करावया पक्षी प्रभात काळी उठून कावडी तीर्थ पथ लखे करुणी सडा समाजन गोपी कुंभ घेऊन उठे यमुना जळाती जाती मुकुंदा यमुना जळाती जाती मुकुंदा दध्योदन भक्षी घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. श्रोते हो, आज आहे 4 जुलै 2024. आषाढी वारीचा 7वा दिवस. नामदेवांनी वर्णिल्याप्रमाणे सगुण संपन्न पंढरीचा राया असा विठ्ठल याला भेटण्याची वेळ जवळजवळ येत आहे. एक एक दिवस पंढरीच्या आणखीन जवळ वारकरी आणि संत पोहोचत आहेत. जो सगुण आहे, संपन्न आहे, पंढरीचा राजा आहे, अर्थात तो श्री विठ्ठल आहे. तोच श्रीकृष्ण आहे, श्रीधर आहे, माधव आहे आणि या सर्वांमध्ये तो आनंद पसरवणारा आहे. नामदेव महाराज म्हणतात, दुर्जनांसाठी माझा विठ्ठल काळजीचे कारण असला तरीही सज्जनांना तो पावणार, वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवणार हे निश्चित. याचे वर्णन करताना श्री संत नामदेव आपल्या अभंगात लिहितात, सगुण संपन्न पंढरीच्या राया आमुच्या स्वामिया केशी राजा रामकृष्ण हरी श्रीधरा मुकुंदा सज्जनी स्वानंदा सर्वातिता गोविंद गोपाळ गोपवेशधारी गोवर्धनधरी नखावरी दुष्ट दुर्जनासी दुःख फार चिंता पावन पतिता नामा म्हणे. तर ऐकूयात हा पुढील अभंग, सगुण संपन्न पंढरीच्या राया. सगुण संपन्न पंढरीच्या राया सगुण संपन्न पंढरीच्या राया सगुण संपन्न पंढरीच्या राया सगुण संपन्न पंढरीच्या राया आमुच्या स्वामिया केशी राजा सगुण संपन्न पंढरीच्या राया
सगुण संपन्न सगुण संपन्न पंढरीच्या राया पंढरीच्या राया पंढरीच्या राया राया रे सगुण संपन्न पंढरीच्या राया संपन्न पंढरीच्या राया आमुचा स्वामिया केशी राजा केशी राजा संपन्न सगुण संपन्न पंढरीच्या राया पंढरीच्या राया 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 सगुण संपन्न पंढरीच्या राया सगुण संपन्न पंढरीच्या राया पंढरीच्या राया पंढरीच्या राया पंढरीच्या राया राया रे सगुण संपन्न पंढरीच्या राया आमचा स्वामिया केशी राजा संपन्न 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 राम कृष्ण हरि श्रीधरा मुकुंद राम कृष्ण हरि श्रीधरा मुकुंद सज्जनी आनंदा सर्वा पीता सगुण पंढरीच्या राया आमुचा स्वामिया केशी राजा पंढरीच्या राजा पंढरीच्या सगुण संपन्न पंढरीच्या राजा रे राया
मुकुंद सज्जनी स्वानंद सर्वापीता गोविंद गोपाल गोविंद गोपाल गोपवेशधारी गोविंद गोपाल गोपवेशधारी 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 गोविंद गोपाल गोपवेशधारी गोवर्धन धरी नखावरी गोवर्धन धरी नखावरी नखावरी गोविंद गोपाल गोविंद गोपाल गोपवेशधारी धार धार धारी गोविंद गोपाल गोपवेशधारी गोवर्धन धरी नखावरी गोवर्धन धरी नखावरी गोवर्धन धरी नखावरी दुष्ट दुर्जनाची दुःख भार चित्ता दुष्ट दुर्जनाची दुःख भार चित्ता दुष्ट दुर्जनाची दुःख भार चित्ता पावन पतिता पावन पतिता पावन पतिता नाम म्हणे पावन पतिता नाम म्हणे संपन्न पंढरीच्या राया संपन्न पंढरीच्या राया आमुच्या स्वामिया शिराजा संपन्न पंढरीच्या राया पंढरीच्या राया पंढरीच्या राया पंढरीच्या राया पंढरीच्या राया राया गोविंद गोपाल गोविंद गोपाल गोविंद गोपाल 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 गोविंद गोपाल गोपवेशधारी गोविंद गोपाल गोविंद गोपाल गोविंद गोपाल गोपवेशधारी गोवर्धन धरी नखावरी नखावरी दुष्ट दुर्जनाची दुःख दुष्ट दुर्जनाची दुःख भार चित्ता पावन पतिता नाम म्हणे पावन पतिता नाम
पंढरीच्या राया आमुचा स्वामिया आमुचा स्वामिया आमुचा स्वामिया राजा सगुण संपन्न सगुण संपन्न सगुण संपन्न पंढरीच्या राया. श्रोते हो, आज संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडहून जेजुरीच्या दिशेने मार्गस्थ होत आहे. सासवड येथील 2 दिवसांच्या मुक्कामानंतर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज जेजुरी येथे दाखल होणार आहे. पालखीचा मुक्काम जेजुरीतच असणार आहे. सोन्याच्या जेजुरीत भंडाऱ्यासोबत गुलालाचा रंग देखील उधळला जाणार आहे. ज्ञानोबा माऊलींच्या पालखीने भक्तांच्या हरिनामाच्या गजराने जेजुरी गड आणि जेजुरी नगरी अवर्णनीय दिसणार यात शंका टिकाय. नेहमीपेक्षा सोहळ्यात वारकऱ्यांची मोठी गर्दी असल्याने जेजुरीतील सर्व रस्ते अगदी फुलून गेले आहेत. पहाटे सासवडहून निघालेली माऊलींची पालखी बोरावके येथे न्याहारीसाठी विश्राम घेते. त्यानंतर दुपारी 11:30 ते 12च्या दरम्यान वारकरी यमाई मंदिर परिसरामध्ये घटकाभर थांबतात. याच ठिकाणी वारकऱ्यांचे दुपारचे भोजन देखील केले जाते. तोपर्यंत जेजुरी नगरीमध्ये सकाळपासूनच वारकऱ्यांच्या स्वागतासाठी तयारी सुरू झालेली आहे. आज संध्याकाळी पालखी जेजुरीत आल्यानंतर मोठ्या उत्साहात स्वागत होणार यात काही शंकाच नाही. सोन्याची जेजुरी जेजुरी तेथे नांदतो मल्हारी माझा मल्हारी मल्हारी आलो तुमच्या दारी द्यावी आम्हा बेल भंडाराची वारी. अशा ओव्या आणि टाळ मृदुंगाच्या गजरात श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींचा वैष्णव मेळा जेजुरी मुक्कामी निघाला आहे. ढगांनी आच्छादलेले आकाश, आल्हाददायक वातावरण, एखाद्या लहानशा पर्जन्य सरीसह ऊन सावलीचा खेळ, याचबरोबर दिंडी दिंडीतून येणारे अभंग, भूपाळ्या, गवळणी, वासुदेव आंधळे पांगळे गुरु परंपरेचे अभंग, नाटाचे अभंग आदींचे मंगलमय सूर संपूर्ण वातावरणात चैतन्य आणि उत्साह निर्माण करीत आहेत. याच सूरतालात आणि उत्साही वातावरणात सोहळ्यातील अवघे वैष्णवजन झप झप पावले टाकीत मल्हारी मार्तंडाची जेजुरी जवळ करीत आहेत. त्यानिमित्ताने ऐकूयात पुढील गीत, इकडे पंढरी पंढरी तिकडे जेजुरी जेजुरी. पंढरी पंढरी तिकडं जेजुरी जेजुरी इकडं पंढरी पंढरी तिकडं जेजुरी जेजुरी इकडं राही रखमाबाई तिकडं म्हाळसाबानाई इकडं अबीर बुक्याचं लेन तिकडं भंडारा भूषण इकडं विटेवरी उभा तिकडं घोड्यावरी शोभा इकडं गोपाळपुरी जाऊ तिकडं कडे पठार पाहू हो इकडं पंढरी पंढरी जेजुरी जेजुरी इकडं गवळणी नाचती तिकडं मुरळ्या नाचती हा इकडं करती आरती तिकडं दिवट्या पाजळती इकडं गवळणींच्या मेळी तिकडं धनगर गोंधळी
इकडं खोबर उधळती. इकडं पुंडलिक निधान तिकडं हे गाडी प्रधान. इकडं वाहे चंद्रभागा तिकडं जटी वाहे गंगा. इकडं मृदुंग टाळ विणा तिकडं दिमडी आणि तुंतुना. हो इकडं पंढरी पंढरी इकडं जेजुरी जेजुरी. विठुराया विटेवरी खंडेरायाकडे पठारी. श्याम अवतारी विठोबा शिव अवतारी खंडोबा. दोन्ही तीर्थ बरोबरी लोळण घेऊया चरणावरी. बोला पांडुरंग हरी बोला येळकोट मल्हारी. हो इकडं पंढरी पंढरी तिकडं जेजुरी जेजुरी. इकडं पंढरी तिकडं जेजुरी जेजुरी. जेजुरी गावाला पालखी एक रात्र मुक्काम करते. या जेजुरी गावाला देखील विशेष आध्यात्मिक अर्थ आहे. ज म्हणजे जितेंद्र, जुरी म्हणजे जास्त त्रास न घेणे, म्हणजेच जो जास्त त्रास न घेता इंद्रियांना जिंकतो तो आनंदी होतो. माऊलींच्या सानिध्यात राहून जास्त त्रास न घेता इंद्रियांवर विजय जेथे मिळविता येतो ते ठिकाण म्हणजे जेजुरी. म्हणूनच पालखी जेजुरीमध्ये मुक्काम करते. चला तर ऐकूया पुढील गीत माझा विठुराया. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज यवतवरून वरवणमध्ये आगमन होत आहे. वरवण हे गाव पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आहे. पालखी ज्या गावांवरून पुढे जाते त्या गावांना आध्यात्मिक दृष्ट्या बराच अर्थ लाभलेला आहे. वरवण या शब्दाचा अर्थ बघितला तर लक्षात येईल, लढिये आला लोंढा न मनी वाळूवेचा वरवंडा. अर्थात मनात जे असते तेच स्वप्नी दिसते. म्हणून तर म्हटले जाते, मनी जे असे ते स्वप्नी वसे. आपण जे विचार करतो तेच आपल्या मनात येतात. मनात सकारात्मक गोष्टी असतील तर परिस्थिती कितीही नकारात्मक असली तरीही सारं काही सकारात्मकच दिसेल. पण मनच जर सैरभैर असेल तर कितीही अनुकूल गोष्टी दिल्या तरीही त्या समजणार नाहीत. म्हणून मनावरचे नियंत्रण फार महत्वाचे. अशा सैरभैर मनाला नियंत्रित करून त्यावर विजय मिळविणे म्हणजे वरवण. पालखी सोबत चालून जेथे मनावर विजय मिळविता येतो ते ठिकाण म्हणजे वरवण. मन हेच माणसाच्या यशापयशाचे खरे कारण आहे. मन स्वस्थ असेल तर सारे काही मिळविता येते. म्हणून संत तुकाराम त्यांच्या अनेक अभंगांमध्ये मनाच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचे सुचवितात. गती अधोगती मनाची हे युक्ती, मन लावी एकांती साधू संगे. जतन करा धावते सैरा ओढाळते. मान अपमान मनाचे लक्षण, लाविलिया ध्यान तेची करी. तुका म्हणे मन उतरी भवसिंधू, मन कैरी बंधू चौरायंशी. गती अधोगती ही मनाचीच युक्ती आहे. त्यामुळे मन हे एकांती आणि साधूंच्या संगतीत लावणे अपेक्षित आहे. तुकाराम महाराज पुन्हा पुन्हा सांगतात, या मनाचे जतन करा, या मनाचे जतन करा. ते स्वैर धावते, एखाद्या जनावराप्रमाणे ओढत तुम्हाला कुठेही नेते. तर या धावणाऱ्या जनावराप्रमाणे सैरावैरा इतस्तः धावत असणाऱ्या मनाला नियंत्रित करा. मान आणि अपमान हे मनाच्याच वृत्तीचे लक्षण आहे. त्यामुळे मनाला ज्या प्रकारचे ध्यान लावावे तेच ते करते. तुकाराम महाराज म्हणतात,
अहो माझ्या बंधूंनो, हे मनच आहे जे तुम्हाला भवसागरातून उतरवते आणि हे मनच तुम्हाला 84 लक्ष योनीच्या फेऱ्यात पुन्हा पुन्हा बांधून टाकते. शिवाय तुकाराम महाराज आपल्या पुढील अभंगात असेही म्हणतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छाते. मने प्रतिमा स्थापिली, मने मन पूजा केली, मने इच्छा पुरविली, मन माऊली सकळांची. मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य, प्रसन्न आपा आपणास गती अथवा अधोगती. साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका मात, नाही नाही अनुदैवत तुका म्हणे दुसरा. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकाराने. या न्यायाने आपल्या सर्वांगीण हित साधण्याकरिता जगातील सगळ्याच संतांनी आपल्याला अनेक नीतिमान तत्वे शिकवलेली आहेत. आणि ह्या शिकवताना समाज निकोप कसा राहील, समाजातील समूह द्वेष कसा कमी होईल आणि सहजीवनी प्रेमभावना वाढीस लागेल, यासाठी खूप प्रयत्न केले. हे प्रयत्न करत असतानाच व्यक्ती आणि समाज विकास या कल्पना सत्यात उतरविण्यासाठी संतांनी व्यक्तीच्या भौतिक आणि पारमार्थिक प्रगतीस बाधा असणाऱ्या अनेक समस्यांची उकल करणारे सिद्धांत तुम्हाला आणि आम्हाला दिले आणि त्या सिद्धांतांचा मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संतते. या न्यायाने उपयोग करून आपल्याला आपला जीवन प्रवास सुखाचा करता येऊ शकतो. जीवन सुखाचे करता येणे म्हणजे त्यांच्या विचारांचे सूत्र पकडून तुकाराम महाराजांनी आपल्या प्रगतीच्या वाटेवर असणारे अनेक अडथळे त्यांच्या अभंगातून सांगितलेले आहेत, मार्मिक विचार सांगितलेले आहेत. त्या अभंगांचा आपल्या रोजच्या जीवनामध्ये जर आपण आचरण करू शकलो तर आपल्या प्रगतीस अडथळे असणाऱ्या अनेक गोष्टी आपल्याला सहजपणे पार करता येऊ शकतात. प्रगतीसाठी सगळ्यात अडथळा असणारी जर महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर ती मन, असे या अभंगामध्ये संत तुकाराम सांगतात. आपल्या मनातील नकार भाव हाच सगळ्यात मोठा शत्रू आहे. यासाठी महाराज म्हणतात, माझा मीच झालो शत्रू, कैसे पुत्र दारा कैसा मितरू. प्रगतीविषयक प्रवास सुरू असताना मनाचा चलबिचलपणा पूर्ण ताकदीने ध्येयप्राप्तीसाठी आपल्याला प्रयत्न करूच देत नाही आणि त्यासाठी महाराज आपल्याला सर्व सिद्धीचे कारण असणारे मन प्रसन्न करायला सांगतात. त्या निमित्ताने ऐकूयात पुढील अभंग, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.
करिय फुलेची दास्य मन गुरु आणि शिष्य करिय फुलेची दास्य प्रसन्न आप आपणास प्रसन्न आप आपणास गती अथवा अधोगती गती अथवा अधोगती मन करा रे प्रसन्न मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण सर्व सिद्धीचे कारण साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका मात साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका मात नाही नाही अनुदैवत नाही नाही अनुदैवत तुका म्हणे दुसरे तुका म्हणे दुसरे मन करा रे प्रसन्न मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण सर्व सिद्धीचे कारण मनातील मुक्त आणि सकारात्मकतेच्या उच्चतेमुळेच आम्हाला मुक्त म्हणजे कोणताही दबाव न घेता मोकळेपणाने जगता येऊ शकते. आज आमच्या जीवनात जे काही तणाव आहेत त्या तणावामुळे जीवनामध्ये एक विस्कटलेपणा निर्माण होत आहे आणि त्यावरचा खूप मोठा उपाय तुकाराम महाराज अगदी सहजपणे आपल्या अभंगात सांगतात आणि तो म्हणजे मनाची प्रसन्नता. तुकाराम महाराजांच्या मते प्रसन्नतेमुळेच मुक्तता, बंधन आणि सुखसमाधान या साऱ्या गोष्टी आपण अनुभवू शकतो. मनाने गृहीत धरलेली ग्राह्यता आपल्यावर खूप प्रभाव पाडत असते. याचसाठी आपण जे ग्राह्य संकल्प करीत असतो ते तसेच घडत असतात, ते केवळ मनामुळे. आज आपल्याला सांगितला जाणारा आकर्षणाचा सिद्धांत संतांना त्याच वेळी माहिती होता, म्हणूनच त्यांनी मनाविषयी अभंगांमध्ये लिहून ठेवले. या मनाद्वारे एखादी प्रतिमा आपण आपल्या मनात रंगवू शकतो आणि त्या प्रतिमेची प्राप्ती किंवा धिक्कार देखील करत असतो. म्हणजे थोडक्यात साध्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या उच्च पदाच्या नोकरीच्या प्राप्तीसाठी रात्रंदिवस एखादा विद्यार्थी अभ्यास करतो, धडपडत राहतो. त्या पदाच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हायचे असेल तर त्याने अगोदरच त्याच्या मनात काही स्वप्ने रंगविलेली असतात, त्या पदावर जाण्याचे निश्चित केलेले असते आणि त्याला अनुसरून त्याचा सगळ्यात जवळचा मित्र म्हणजे मन कुठेही दूर भटकू न देता त्याला मेहनत करावी लागते. असे झाले की मग स्वप्नात जे आपण कल्पितो ते सत्यात उतरते. म्हणजे विद्यार्थ्याला यशप्राप्ती होईपर्यंत हे मनच त्याला गतिशील बनविते.
एखाद्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी त्या ध्येयास अनुसरून प्रयत्नांची पूजा देखील या मनाद्वारेच केली जाते, म्हणजे आपल्याला नक्की यश मिळते. कधी कधी हे सकारात्मक मन आपल्याला एखाद्या अरिष्टजन्य स्थितीतून बाहेर पडायचा मार्ग देखील सुचविते. हे मन आपले गुरु असते. कधी कधी जीवनातील एखाद्या छोट्याशा पराभवामुळे खचलेल्या मनाचं सांत्वन जेव्हा आपण करतो तेव्हा हेच मन आपले शिष्य देखील बनते. कधी हे मन आपले सेवक असते, तर कधी कधी आपल्यावर अधिकार गाजवते. मनाची प्रसन्नता आपल्या प्रगतीस आणि निराशा आपल्या अधोगतीस कारणीभूत ठरते. मन खंबीर असेल तर खूप कमी सामग्री असताना देखील परिस्थिती पूर्णपणे विरोधात असली तरी देखील यश प्राप्त करता येते. पण हे सगळं जवळ असून निव्वळ जर मनच असहाय्य असेल तर आपण मात्र पराभूत होतो. याचसाठी आपण सगळेच जण या मनाची मनोभावे आराधना करण्याची आज देखील गरज आहे आणि या मनाचे आरोग्य चांगले ठेवण्याची गरज आपल्याला जाणवते. त्याविषयीचेच खुलासे या संतांनी त्या काळी आपल्याला दिलेले आहेत. अगदी संत ज्ञानेश्वर देखील त्यांच्या प्रसिद्ध अभंगामध्ये म्हणतात, ऋणुझुणू ऋणुझुणू रे भ्रमरा, सांडितू अवगुणू रे भ्रमरा, चरण कमळ दळू रे भ्रमरा, भोगितू निश्चळू रे भ्रमरा, सुमन सुगंधू रे भ्रमरा, परिमळू विद्गदू रे भ्रमरा, सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा, बाप रखुमा देवीवरू रे भ्रमरा. मी, माझेपणा, अहंकार हे सगळे मृगजळासारखे अनित्य आहेत. या दुःखरूपी असलेल्या विषयांचा त्याग करा. ते स्वप्नातील भोगांसारखे काल्पनिक आहेत. मनाचे तरंग आहेत, पण ते सत्य नाहीत. म्हणून या अवगुणांचा त्याग करा असे माऊली सांगतात. जसे एखादा भुंगा मकरंद सेवन करण्यासाठी फुलाफुलावर बसत असतो, त्यात सूर्यविकासी कमळ असेल तर ते कमळ सूर्यास्त झाल्याबरोबर मिटते आणि तो भुंगा त्यातच अडकतो. एखाद्या हत्तीच्या पायी ते फूल चिरडले जाते आणि त्या फुलात अडकलेल्या भुंगाचे देखील या लोभामुळे प्राणहरण होते. वास्तविक पाहता भुंग्यात इतके सामर्थ्य आहे की कसलेही लाकूड असू द्या तो भुंगा पोखरतोच. पण तरीही नाजूक अशा कमलदलात तो का अडकतो? तर मधाच्या लोभाने. तसेच मनाचे पण आहे. जो मद, मत्सर, क्रोध, लोभ अशा या षड्रिपूंमध्ये अडकतो ते त्याला नष्ट केल्याशिवाय राहत नाहीत. तरीही मनुष्य मात्र त्या अवगुणांना सोडत नाही. तेव्हा या अवगुणांना सोडणे गरजेचे आहे असे माऊली सांगतात. या निमित्ताने ऐकूयात माऊलींचा हा अभंग, ऋणुझुणू ऋणुझुणू रे भ्रमरा. ऋणुझुणू ऋणुझुणू रे भ्रमरा, सांडितू अवगुणू रे भ्रमरा. ऋणुझुणू ऋणुझुणू रे भ्रमरा, सांडितू अवगुणू रे भ्रमरा. ऋणुझुणू ऋणुझुणू रे भ्रमरा, सांडितू अवगुणू
यानंतर वेळ झाली आहे फोन कॉल्सची. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीसोबत असणाऱ्या सौ मीराताई परिचारक यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत. नमस्कार. रेडिओ TJमध्ये प्राध्यापिका प्राची सुरडीकर मी आपले स्वागत करते. ताई, तुम्ही संत ज्ञानेश्वरांच्या पालखीसोबत पुढे मार्गस्थ होत आहात, तर आम्हाला आपला थोडक्यात परिचय ऐकायला आवडेल. तर आमच्या रसिक श्रोत्यांसाठी आपला थोडक्यात परिचय सांगाल का? नमस्कार, मी मीरा परिचारक, पंढरपूर. आपण संतश्रेष्ठ माऊलींच्या पालखीसोबत असताना नुकताच दिवेघाट देखील पार केलेला आहे आणि आता पालखी पुढे जेजुरीकडे मार्गस्थ होत आहे. तर दिवेघाट चढताना कोणत्या आव्हानांना आपल्याला सामोरे जावे लागले किंवा एकूणच तुमचा अनुभव काय होता, हे आमच्या रसिक श्रोत्यांना ऐकायला आवडेल. माऊलींच्या सोबत दिवेघाट पार करताना माझ्या मनाची तयारीच असल्यामुळं आव्हान असं काही वाटलं नाही. उलट मनामध्ये उत्सुकता आणि भाव होता. शिवाय रिमझिमत्या पावसातही वारकऱ्यांचा उत्साह पाहून मन अधिकच उल्हसित झालं आणि ते भक्तिमय वातावरण अनुभवताना डोळे वारंवार भरून येत होते. आपण किती वर्षे वारी करीत आहात आणि ही वारी करावी अशी प्रेरणा तुम्हाला का मिळाली किंवा ह्या वारी करण्यामागचं आपलं विशेष असं काही प्रयोजन आहे का? यावर्षी मी प्रथमच वारी करते आहे. गेली 35 वर्ष मी पंढरपूरचीच रहिवासी असल्यानं प्रचंड संख्येनं दरवर्षी येणारे, दर वारीला येणारे वारकरी पाहते आणि पैशाच्या श्रीमंतीपेक्षा भक्तीची श्रीमंती त्यांच्याकडं किती आहे हेही मला दिसतंय. भूवैकुंठ असलेल्या पंढरीचं वैभव असलेलं सावळं परब्रह्म पांडुरंग म्हटलं की वारीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि म्हणूनच आपणही एकतरी वारी अनुभवावी किंवा एकतरी वारी करावी म्हणून संत ज्ञानेश्वर माऊलींना पंढरपूर क्षेत्री घेऊन जाण्यासाठी यावर्षी मी आळंदी पंढरपूर वारीला आले. खूप छान ताई, तुम्ही पहिल्यांदा वारी करत आहात. असे अनेक लोक आहेत ज्यांना आपल्यासारखीच कधी ना कधी वारी करण्याची इच्छा आहे, परंतु घरच्या कामांमुळे असेल किंवा आर्थिक जबाबदाऱ्यांमुळे असेल त्यांना वारी करता येत नाही. तर अशा व्यक्तींना हा वारीचा योग जुळवून आणण्यासाठी आपण काय सांगाल किंवा आपण ही वारी करण्याचं कसं काय योजिलं आहे? अनेकांना वारी करायची इच्छा असते, पण प्रापंचिक जबाबदाऱ्यामुळे हा योग सहजी प्राप्त होत नाही. आपण संसारातून पटकन मन काढून घेऊ शकत नाही. पण खरं सांगू का, संसाराची गाठ अलगद सोडवून घेतली तरच पंढरीची वाट चालणं तसं सुलभ आहे. पण त्यासाठी तशी मनाची तयारीही करावी लागते. आपला आवडता अभंग सांगायचा असेल तर कोणता सांगू शकाल? माझ्या आवडीचा अभंग म्हणाल तर तसे बरेचसे अभंग, किंबहुना सगळेच अभंग आपल्याला आपल्या जीवनाचं सार सांगतात. पण तरीही वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे हा तुकाराम महाराजांचा अभंग माझ्या अगदी जवळचा मला वाटतो. वारकऱ्यांना आपण काय संदेश देऊ इच्छिता? मी इतकी मोठी नाही की ज्यांची भक्ती इतकी अपार आहे अशा वारकऱ्यांना, वारकरी बांधवांना मी काही संदेश द्यावा. पण तरीही मी पाहते आहे की ज्या ज्या गावातून दिंडी येते त्या गावातील लोक स्वागताबरोबरच त्या वारकऱ्यांची सेवा म्हणून त्यांना केळी किंवा अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ वाटतात. त्यावेळी रस्त्यांवर पडणारे केळीच्या सालींचे आणि बिस्लरीच्या बाटल्यांचे, पाण्याच्या बाटल्यांचे खच यांनी मनाला थोड्याशा वेदना होतात. याच्यानंतर जेव्हा ही वारी पुढं सरकते त्यावेळी त्या गावातल्या स्वच्छता कामगारांवर याचा किती प्रचंड लोड येत असेल असा एक विचार माझ्या मनात आला. कारण आम्ही हे पंढरपूरमधलेच असल्यामुळं प्रत्येक वारीनंतर अनुभवतो. मला वाटतं भक्तीच्या सोबतच थोडंसं हे भानही त्यांनी अंगीकारावं. रेडिओवरून कोणते भक्तिगीत ऐकण्यास आपल्याला आवडेल? मी माझ्या आवडीचं गाणं आहे हे आदिमा हे अंतिमा, हे यशवंत देवांचं भक्तिगीत मला अतिशय आवडतं आणि ते मला वारंवार ऐकावंसं वाटतं. धन्यवाद मीराताई. रेडिओ TJ कडून आपल्याला आपल्या वारीच्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. हे आदिमा हे अंतिमा, हे आदिमा हे अंतिमा, देवांचिले ते तू दिले, देवांचिले ते तू
तू या मातीचे आकाश तू शिशिरास या मधुमास तू शिशिरास या मधुमास तू देशी मृता तू अमृता देशी मृता तू अमृता पुरुषोत्तमा हे आदिमा हे अंतिमा हे आदिमा हे अंतिमा देणे तुझे इतुके शिरी देणे तुझे इतुके शिरी धालोरणी जन्मांतरी धालोरणी जन्मांतरी अपकारमी अपराधमी अपकारमी अपराधमी परिसूक्षमा हे आदिमा हे अंतिमा 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 अपकारमी अपराधमी अपकारमी अपराधमी परिसूक्षमा हे आदिमा हे अंतिमा हे आदिमा हे अंतिमा श्रोते हो, याबरोबरच आपण आपल्या आषाढी वारी या कार्यक्रमात इथेच थांबूयात. उद्या पुन्हा भेटू याच वेळी एका नवीन माहितीसह. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ TJ 89.6 FM, आपल्या परिसराचा आपला आवाज. ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या घाटी भेटीत पृष्ठता